बाळांनो, आज आपण क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट करणार आहे, जो पेज नंबर 83 वरती दिलेला आहे. राईट. अगोदर क्वेश्चनला आपण रीड करू. क्वेश्चन मध्ये सुरुवातीला दिलेला आहे जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्न येईल त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला सुरुवातीला वाचावं लागेल की वरती क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. जर्नल एंट्रीचा क्वेश्चन, लेजर अकाउंटचा क्वेश्चन सेम टू सेम आहे दिसायला. त्यानंतर आपण सबसिडियरी बुक शिकलो होतो बघा. सबसिडियरी बुकमध्ये पण सगळे जे क्वेश्चन आहे दिसायला सेम आहे. मग त्याला ओळखायचं कसं, तर सुरुवातीला जे सेंटेन्स दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं असेल तुम्हाला की याच्यापासून जर्नल एंट्रीज बनवायच्या का लेजर अकाउंट्स का अजून काही वेगळे अकाउंट बनवायचे आहे. म्हणून क्वेश्चनला रीड करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो जर्नल एंट्री आपल्याला बनवायला सांगितलेली आहे. 2019 जानेवारी 1st ट्रान्झॅक्शन आहे. मिस्टर किशोर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹45,000 अँड गुड्स वर्थ ₹25,000. बघा, सुरुवातीला बिझनेस चालू करताना काय काय आणलं त्याने, कॅश आणि गुड्स. याची एंट्री कोणाला डायरेक्ट जमेल का? कारण आपण बेसिक ऑलरेडी घेतलेलं आहे. कोण सांगतं गर्ल्समधून? चला, प्राप्ती सांगणार आहे. सांग बेटा. व्हेरी गुड. बघा, डेट आपण सगळ्यात अगोदर यूज करणार 2019 जानेवारी 1st. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट टू मिस्टर किशोर कॅपिटल अकाउंट. कॅश किती आणली बेटा? 45,000. स्टॉक 25. देन टोटल 70,000. चेक करा बरं. देन याचं आता जे नरेशन आहे तुम्हाला माहिती इथं खाली लिहितो आपण, पण मी काय करतो नरेशन स्क्रीनवरती दाखवणार तुम्हाला, कारण त्याच्यामुळं काय होईल इथं मला जागा जास्त भेटेल. चालेल का? आणि डायरेक्ट गेलं इथं लाईन मारतो. बट तुम्हाला माहिती आहे ना नरेशनची जागा कुठं आहे? कोणाला काही अडचण? ओके, चालायचं पुढे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 2 जानेवारीचं. पेड इंटू बँक ₹12,000. राईट. पेड इंटू बँक ₹12,000 म्हणजे याचा अर्थ काय होतं, कोण सांगू शकतं? काय करतो आपण? बँकमध्ये डिपॉझिट करतोय. व्हेरी गुड. बँकमध्ये कॅश डिपॉझिट करतोय. मुलांमध्ये आहे कोणी सांगणार मला याची एंट्री? चला सांगा. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँकचं नाव दिलं का आपल्याला याच्यामध्ये? नाही. तर मी डेट यूज करतो अगोदर. सेकंड डायरेक्ट यूज करणार आपण. बँक अकाउंट डेबिट बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड. हाऊ मच? 12,000. हे सिंपल ट्रान्झॅक्शन आहे जे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये बघायला भेटेल. नरेशन काय लिहायचं? डिपॉझिट इंटू बँक. कॅश डिपॉझिट इंटू बँक म्हटलं तरी चालेल. या एंट्रीच्या खाली लिहावं लागेल पण तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट. सिट डाऊन. नेक्स्ट आहे आता 5 जानेवारी. कॅश परचेस 15,000 विथ GST. आता हे अवघड ट्रान्झॅक्शन आहे. राईट. GST म्हटलं का विद्यार्थी लगेच डचकतात. किती विद्यार्थी आहे ज्यांना GST लगेच समजतं, कॅल्क्युलेशन जमतं? ओके, ऑलमोस्ट सगळ्यांना जमतं आहे. बट जे काही राहिलेले आहे त्यांच्यासाठी बघा. मग आता मी वर्किंग नोट इथं करून दाखवते. ही वर्किंग नोट खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. वर्किंग नोट नंबर 1 ज्यामध्ये आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ GST ॲट द रेट 12%. 12%. राईट ना. कोणत्या डेटचं आहे ते? ऑन 5 जानेवारी 2019. एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिले बघा ट्रान्झॅक्शन आपल्याला परचेसचं दिलेलं आहे का सेल्सचं दिलेलं आहे? सांगा बरं. परचेसचं आहे. तर अगोदर काय करू आपण, परचेस प्राइस इथं लिहून घेऊ. राईट. परचेस प्राइस एकदम सिंपल आहे. खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत 15,000. 15,000 हे आपलं पहिलं काम राहील. त्यानंतर याच्यामध्ये काही डिस्काउंट वगैरे मेंशन केलेलं आहे का त्यांनी? नहीं, डिस्काउंट तो नहीं दिया है. फिर हम क्या करेंगे, सीधा सीधा इसमें ऐड करने वाले हैं GST. टोटल GST कितना है बेटा? 12%. टोटल 12% है. लेकिन हमको इसको टू पार्ट में क्या करना है, डिवाइड करना. इसको हमें 2 पार्ट में क्या करना है, डिवाइड करना है. इसमें GST में जो 2 पार्ट रहने वाले इक्वल कौन कौन से? इनपुट GST, इनपुट या GST.
परचेस किया है तो इनपुट, राइट, हम पर जीएसटी लगने वाला है, तो उसके दो पार्ट्स होने वाले हैं। फर्स्ट इज इनपुट, इनपुट CGST, कितना परसेंट रहेगा वो? 6%। 6%, राइट। तो 6% पहले हम कैलकुलेट कर लेते हैं 15,000 पर। चलो, तो 6% कैलकुलेट करने के लिए सबसे पहले हम यूज़ करेंगे बैल पद्धत। यू नो बैल पद्धत? यस सर। यस, हो। सबसे पहले ओके, सांगा मला आता 15,000 इंटू 6 upon 100। असंच ना? यस सर। हां, तर सांगा मग आता 0 तो आपण कॅन्सल करणार आहे फर्स्ट। 6च्या टेबलमध्ये बघा आता 6 मल्टिप्लाय जर 0 केलं तर 0 देन 6 5 जा 30, कॅरी हातचा म्हणतो आपण त्याला बघा 3, त्यानंतर 6 1 जा 6 अँड 3 9, म्हणजे 900 आलं। ही कोणती पद्धत आहे? आपण बैल पद्धत वापरणार नाही, आपल्याला यूज करायची आहे स्मार्ट पद्धत। मग कसं यूज करणार सर? सगळ्यात पहिले जर आपण 15,000 इथं बघा 15,000 ही जी अमाऊंट आहे याचं काय करून घेऊ आपण? 2 0 कट करून टाकू। किती 0 कट करू? 2 0। तर हे राहिले किती? 150। 150 आपल्यासाठी काय आहे? 1% आहे। किती आहे? 1%। आपल्याला 6% पाहिजे, तर 1च्या जर आपण डबल केलं तर किती होतं ते? 2%, करेक्ट आहे? किंवा असं करा 1% हे अजून 1% किती येतं आहे? 150। तर आपल्याला असं 1% जर आपण केलं 6 वेळेस करावं लागेल, तर हे झालं 300। देन असं अजून किती येणार आहे? 300 आणि किती येणार आहे? 300। असे 300चे 3 पेअर आपल्याला भेटणार। 300 मल्टिप्लाय 3 करा डोक्यातल्या डोक्यात, ॲन्सर निघून जाईल। किती येतं आहे? 900। आता हे पहिल्या वेळेस जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस थोडासा टाईम लागतो, पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस, पण एकदा तुमची प्रॅक्टिस झाली ना तर हे मला सांगायला टाईम लागला एवढा, ॲक्च्युली कॅल्क्युलेशनला एवढा टाईम लागत नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन होतं। तर 900 आपलं ॲन्सर आलेलं आहे। ओके, 900 कोणता GST आहे? इनपुट CGST। अजून आपल्याला एक प्लस करावं लागेल याच्यामध्ये, इनपुट SGST, तो पण किती आहे? 6%। सेम जी परचेस प्राईस आहे त्याच्यावरच कॅल्क्युलेट करणार, म्हणजे सेम कॅल्क्युलेशन होणार आहे। तर मी लिहू शकतो 900, राईट। यांचं ॲडिशन केलं तर कितना आएगा? 16,800, राईट। बरं, परचेस कॅशवर केलेलं आहे आपण, कॅश परचेस आहे, यस सर। तर एवढी आपल्याला अमाऊंट पेड करायची, कॅश पेड करणार आपण, राईट ना रे बाळांनो? यस सर। आता याची जर्नल एंट्रीज बनवायची। विद्यार्थ्यांना इथं खूप प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित बघा, एक एक गोष्ट आपण समजून घ्या। आता इथंच तुमच्या डोक्यात येऊन जाईल का जर्नल एंट्री कशी बनवायची आपल्याला। फर्स्ट थिंग, परचेस आपल्यासाठी काय आहे? एक्सपेन्सेस। तुम्हाला मी 5 कॅटेगरी सांगितल्या होत्या, त्या तुम्हाला विचार करायचे आहे। कॅपिटल, ॲसेट, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर, या 5 ग्रुपमध्ये परचेस कुठं बसतोय आपला? एक्सपेन्सेसमध्ये, राईट। तर परचेस एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेससाठी हा रूल आहे, एक्सपेन्सेस जर झालं तर कुठं घ्यायचं आहे? म्हणजे परचेस कुठं जाणार आपलं? करेक्ट आहे। आता परचेस केल्यानंतर हा जो टॅक्स लागला आपल्यावरती, GST लागला, तो आपल्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा द्यावा लागतोय। म्हणजे आपली खरेदी किंमत 15,000 आहे, पण आपण पेड किती करतोय? 16,800 जास्त देतोय आपण। किती जास्त देतोय? 900 आणि 900 1800 रुपये। तर ते पण आपल्यासाठी काय झालं? एक्सपेन्सेस। म्हणजे हे दोन्ही पण कुठे जाणार आहे? ॲज अ एक्सपेन्सेस म्हणल्यानंतर डेबिटला। अँड लास्टमध्ये कॅश आपल्यासाठी काय असतं रे बाळांनो? एसेट। हमने क्या लिखा है यहाँ पर देखो, एसेट अगर जा रही है तो उसको क्रेडिट में लेना है। तर बनली एंट्री बाळांनो। मी तोंडी एंट्री सांगू शकतो तुम्हाला बघा, परचेस अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट। सिंपल आहे, फक्त आता लिहिण्याची पद्धत तुम्हाला जमली पाहिजे। तारीख सांगा अगोदर, तारीख 5, राईट। अगोदर लिहिणार मी डेबिट साईडला जे जे येत आहे ते परचेस अकाउंट, परचेस अकाउंट डेबिट, बताओ। टू कॅश अकाउंट। कितना सोपा है ये, बरोबर ना? सांगा अमाऊंट बघा आता पटपट। 15,000 यहाँ पर 900, यहाँ पर 900, टोटल 16,800, राइट। नरेशन यहाँ पर नीचे लिखना है, क्या लिखना है अगर नहीं समझ में आया तो स्क्रीन पर देख लेना। ओके, देन नेक्स्ट ट्रांजैक्शन 14 जनवरी, परचेज गुड्स फ्रॉम स्वामी एंड कंपनी वर्थ ₹12,000 लेस 5% ट्रेड डिस्काउंट विथ 12% GST। फर्स्ट थिंग, ही वर्किंग नोट तुम्ही काय करणार? लिहून घेणार।
कारण मला हे इरेज करायचं आहे. ओके, चला बघा आता वर्किंग नोटमध्ये दाखवतो तुम्हाला. आपल्याला काय करायचं आहे अगोदर, कॅल्क्युलेशन ऑफ ट्रेड डिस्काउंट. 1 मिनट. ट्रेड डिस्काउंट, कैलकुलेशन ऑफ ट्रेड डिस्काउंट. कितना है ट्रेड डिस्काउंट? 5% अँड 12% GST. मी हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याकडे दोन्ही लँग्वेजचे विद्यार्थी आहे. ओके, हां. आता बघा, सगळ्यात पहिले बाळांनो काय केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन कशा रिलेटेड आहे? परचेस. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे कोणाकडून खरेदी केलं, स्वामी अँड कंपनी. म्हणजे इतकं तर आपल्याला आयडिया येऊन गेली का हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते क्रेडिटवर झालेलं आहे, राईट ना. जसं याच्या अगोदरचं कॅशवर झालं, पण हे कसं झालेलं आहे क्रेडिटवर. क्रेडिटवर जरी झालं तर फार फरक पडत नाही. ओके, चला बघा, सगळ्यात अगोदर मी काय लिहिणार इथे, परचेस प्राइस. आता परचेस प्राइस ही आपली ॲक्च्युअल नसणार आहे बिकॉज याच्यामध्ये काय आहे, ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट मायनस करून जी अमाऊंट भेटेल आपल्याला ती आपल्यासाठी असणार आहे नेट परचेस किंवा ॲक्च्युअल परचेस. हां, सांगा बेटा, परचेस प्राइस 12,000. ओके, काय मायनस करायचं अगोदर, टीडी म्हणलं चालेल. हाऊ मच, 5%. चला तोंडी सांगा किती येतं आता, 600, 600, राईट. कॅल्क्युलेशन करून दाखवायची गरज नाही, इमिडिएटली मायनस केलं तर 11,400, राईट. हे आपल्यासाठी असणार आहे नेट परचेस. याची अमाऊंट आपल्याला शो करावी लागेल आता. देन आता ट्रेड डिस्काउंट मायनस केल्यानंतर ॲड करणार याच्यामध्ये GST. वन मोर टाइम, याच्यात पण 12% आहे, 6% क्या है बताओ, हाँ इनपुट CGST और 6% क्या है, इनपुट GST. इनपुट मैं यहाँ पर लगा दूंगा, डोंट वरी. तो यहाँ पर मैं लिखता हूँ इनपुट CGST, हाउ मच परसेंट, 6%. अमाउंट बताओ मुझे, 11,400 मल्टीप्लाई 6/100. अब इसको कैलकुलेट करके बता दो सीधा कितना आता है, 684. देन और क्या प्लस करना है इसमें, इनपुट GST 6%. तो वो भी सेम कैलकुलेशन रहेगा, 684. अब टोटल करके बताओ बस मुझे, इसका टोटल कितना आता है, 12,768 ना. ठीक आहे, 12,768. ठीक आहे, हे आपलं झालं आता टोटल पेमेंट. बट आपण हे पेड केलं का, पेड केलं क्वेश्चनमध्ये बघा नाही, तर क्रेडिटवर आहे. मग ज्यांच्याकडून घेतलं त्यांचं नाव लिहावं लागेल, ते आपल्यासाठी गिवर आहे, राईट. आता स्वामी अँड कंपनी नेम आहे आणि आपल्याला देता आहे गुड्स क्रेडिटवरती, तर गिवरला आपण कुठे देणार आहे, जागा क्रेडिटमध्ये. तर ही अमाऊंट आपल्याला क्रेडिटमध्ये लिहावी लागेल. इनपुट CGST, इनपुट GST आपल्यासाठी काय आहे रे बाळांनो, एक्सपेन्सेस. ते एक्सपेन्सेस म्हणजे डेबिट साईडला शो होणार आहे. आणि जे नेट परचेस आहे त्याला पण कुठे घेणार, डेबिटला. ट्रेड डिस्काउंट कुठेही शो करायचा नाही. चला आता पुढे लगेच एंट्री करतोय बघा. डेट सांगा फास्टमध्ये किती, 14. ओके, एंट्री काय येईल सांगा बरं, परचेस अकाउंट डेबिट, इनपुट किती सुंदर आवाज आहे मुलींचा, वा वा वा. ओके, हां अमाऊंट बघा बेटा. आता इथं येईल क्रेडिटमध्ये 12,786 ही अमाऊंट. त्यानंतर आता सगळे डेबिटमध्ये आहे, तर डेबिटमध्ये अगोदर इनपुट CGST 684 आणि SGSTचं पण सेम आहे, राईट. आणि इथं टोटल आहे 11,000. तर इथं ही आपली एंट्री संपलेली आहे. त्यानंतर अजून एक एंट्री इथे बसू शकते. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन सांगा फास्टमध्ये, कॅश सेल्स. हे तर व्हेरी पंचट आहे. कोण सांगता, अंजुम सांगणार मला, अंजुम बताओ बेटा. कैश अकाउंट डेबिट टू सेल्स. व्हेरी गुड. डेट क्या है बताओ बस, मेरे इसमें 18 है. ओके, कैश अकाउंट डेबिट टू सेल्स. अमाउंट है 2,000, राइट. नरेशन हर एक एंट्री का आपके स्क्रीन पर आ रहा है, तो टेंशन नहीं लेना है. ओके, चला इथपर्यंत झालं असेल तर नोट डाऊन करून घ्या, मग नेक्स्ट एंट्री आपण करू. सो देखो नेक्स्ट ट्रांजैक्शन 18 January, issued check to Swami and company for 4,900 and he allow us discount of ₹100. आता एकदम व्यवस्थित समजून घ्या.
आपण स्वामी अँड कंपनीकडून आत्ताच काय केलं, ट्रान्झॅक्शन एक त्यांच्यासोबत ट्रान्झॅक्शन झालं ज्यामध्ये आपण टोटल जर बघितलं तर 11,400चं काहीतरी परचेस केलं होतं त्यांच्याकडून, राईट ना. त्याच्यामध्ये GST वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्याला 12,000च्या आसपास ती अमाऊंट भेटली. आता इथं काय केलं त्यांनी, त्यापैकी 5,000 रुपयाचं पेमेंट केलं. पण 5,000 कसे दिले, 4,900 रुपये दिले आणि 100 रुपये आपल्याला डिस्काउंट भेटला. तर आणि ते जे पेमेंट झालं कशाने झालं, बाय चेक. तर मग याची एंट्री मला बॉईजमधून कोण सांगेल, बॉईजमधून सांगू शकतो रोशन? चला रोशन सांगणार आहे, स्टँडअप. यस बेटा. स्वामी एंड को अकाउंट डेबिट. स्वामी एंड कंपनी, सबसे पहले हम डेट लिख लेते हैं. डेट बताओ मुझे. 18. 1 मिनट. हाँ 18. स्वामी एंड कंपनी अकाउंट. एंड कंपनी अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. बैंक अकाउंट टू डिस्काउंट. टू डिस्काउंट अकाउंट. व्हेरी गुड. एंट्री एकदम करेक्ट आहे. आता ज्यांना एंट्री ही बनली कशी समजत नाही त्यांच्यासाठी मी द रूलचा वापर करतो. सिट डाऊन बेटा. बघा सगळ्यात पहिले स्वामी अँड कंपनीला डेबिटमध्ये का घेतलं मी, राईट. तर स्वामी अँड कंपनीला आपण पैसे देतोय, आपल्याकडे जो चेक आहे तो चेक आपण कोणाला देतोय, स्वामी अँड कंपनीला. तर चेक त्यांच्याकडे चालला, ते आपल्यासाठी झाले रिसिव्हर. कोण झाले, रिसिव्हर. आणि स्वामी अँड कंपनी हे काय एक नेम आहे. मग नेमसाठी पर्सनल रूल आणि रिसिव्हर असेल तर त्याची जागा कुठे गेली, डेबिटला. काही अडचण. तर बँकमध्ये आपले समजा आपण पहिला विचार केला काय असते बाळांनो, कॅश असते. तर कॅश इथून चाललेली आहे, राईट. तर ॲसेट जात आहे म्हणून आपण कोणता रूल यूज करून टाकला, रिअलचा. जात असेल तर कुठं जाणार आहे, क्रेडिटचा. याच्याऐवजी जर मी असा विचार केला असतं, बँक आपल्यासाठी एक आर्टिफिशियल पर्सन आहे, त्याचं नाव आहे, बँकेचं नाव असतं ना, जसं SBI झालं, HDFC झालं. तर नावानुसार जरी गेलो आपण नेमसाठी तर बँक पैसे देते म्हणून तिला आपण गिवर म्हटलो असतो आणि तरीसुद्धा कुठे गेलं असतं ते क्रेडिटला, राईट. आणि लास्टमध्ये आता डिस्काउंट. डिस्काउंट हा आपण दिला का आपल्याला भेटला, डिस्काउंट हमें मिला है. हां हमें मिला आहे, राईट. आपल्याला भेटला म्हणून इन्कम होत आहे. त्याला आपण कसं विचार करतो, इन्कम. तर इन्कम झालं तर आपलं नॉमिनल अकाउंट काय म्हणतो, त्याला क्रेडिटला लिहा. म्हणून डिस्काउंट पण कुठे गेला, एंट्रीमध्ये क्रेडिटला, राईट. आता अमाऊंट बघा. सगळ्यात पहिले डिस्काउंटची अमाऊंट किती सांगितली ट्रान्झॅक्शनमध्ये, 100. तर डिस्काउंट समोर 100. देन चेक कितीचा दिला आपण, 4,900. सो टोटल किती गेले यांच्यापर्यंत, 5,000. ओके. होत राहतं, हेच वय आहे. चुका करण्याचं हेच वय आहे. चुका तुम्ही, काही अडचण नाही. पुढे क्रेडिट सेल्स वर्थ ₹11,000 टू माधव लेस 5% ट्रेड डिस्काउंट विथ GST. सेम आहे बट सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. याच्या अगोदर आपण कशाचं बघितलं, परचेस. आता कशाचं बघणार आहे, सेल्स. चला मग बघू. सगळ्यात पहिले वर्किंग नोट नंबर आय थिंक ही 3 आहे, ज्याच्यामध्ये आपण पुन्हा कॅल्क्युलेशन ऑफ ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कितना @5% और अँड GST. पूर्ण क्वेश्चनमध्ये 12%च आहे का याच्यात, यस सर. बरं आहे. हां तर सगळ्यात अगोदर बाळांनो आपल्याला आपण सेल करतोय ना आता, तर सेल करताना कोणती प्राईस बघणार रे, सेलिंग प्राईस. वा 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 वा, व्हेरी गुड. सांगा सेलिंग प्राईस 11,000 सांगितलेली आहे. देन याच्यातून अगोदर आपण मायनस करून घेऊ ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कितना परसेंट है, ट्रेड डिस्काउंट 5%. बोल दो मुझे डायरेक्ट 5% कितना आता है, 550. 550. चलो माइनस कर दो. नेट सेल्स कितना है, 450. 10,450. राइट है ना रे बाळांनो. देन हम ऐड कर लेंगे इनपुट CG. इनपुट. कैसा रहेगा, अब जो हम कैलकुलेशन कर रहे हैं वो सेल्स के समय है तो आउट GST. 6%, राइट. आउटपुट CGST 6%. 10,450 पर 6% कितना आता है, 627. ओके. एंड लास्ट में ये भी बता दो आप, ऐड हम क्या करने वाले हैं, आउटपुट यस GST वो भी 6%. सेम कैलकुलेशन 627. अब टोटल पेमेंट किया है क्या हमने, बताओ मुझे पेमेंट किया है क्या, क्रेडिट पर हुआ है सर. क्रेडिट पर हुआ है ना, राइट. शुरुआत में हमको क्वेश्चन में दिया है सेल्स हमने क्रेडिट पर किया. क्रेडिट पर किया आहे. येते ना लक्षात बाळांनो. ओके. आता टोटल बघा, फक्त टोटल 10,450 प्लस 627 प्लस 627 किती येतं, 11,704. त्यानंतर आता इथून आपण कॅल्क्युलेशन म्हणजे जर्नल एंट्रीमध्ये हे यूज करणार आहे.
नेट सेल्स आपल्यासाठी काय सांगा मला, इनकम है का एक्सपेंसेस है, इनकम है तो इसको हम कहाँ पर लिखेंगे, क्रेडिट में, इनकम हुआ तो क्रेडिट में. देन आउटपुट CGST बघा, आपण जे विकतोय त्याच्यामध्ये ते अमाऊंट प्लस होऊन आपल्याला जास्त भेटणार आहे. आपल्याकडून गुड्स चालले 10,450च्या, पण आपण समोरच्याकडून पैसे किती घेणार आहे, 11,704 रुपये. हे जास्त भेटतं आपल्याला, म्हणजे याला पण आपण इन्कमच कन्सिडर करणार आणि हे पण कुठे जाणार, क्रेडिटला. देन आपल्याला तर फक्त हे चेक करायचं आहे का कॅश भेटली का भेटायची आहे, तर क्रेडिटवर झालेलं आहे. मग कोणाकडून भेटणार आहे, नाव वगैरे दिलेलं बघा, महादेव, माधव है, ओके ओके ओके, डोंट वरी, माधव होते रहता है, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी गलतियाँ होती रहती है. माधव आपल्यासाठी कोण आहे, रिसिव्हर आहे, तर तो कुठे जाणार, डेबिटला. किंवा माधवला जर आपण डेटर्स पण कन्सिडर केलं तर डेटर्स आपले इन्क्रीज होत आहे, वाढत आहे, म्हणून पण आपण त्याला डेबिटला घेऊ शकतो. कारण ज्या व्यक्तीकडे आपले पैसे बाकी आहे त्याला बिझनेस काय कन्सिडर करतं, डेटर्स. तर दोन्ही रूल तिला अप्लाय होईल. आपले एंट्री फास्टमध्ये लिहून घेऊ. डेट राहणार आहे याची 20. खूप सस्पेन्स झाला मध्ये, हां 20 ना, हां बताओ. माधव अकाउंट डेबिट टू आउटपुट CGST अकाउंट डेबिट टू. ओके 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 ओके, मैं चेक कर रहा था आपका ध्यान है या नहीं, राइट. हाँ, देन टू आउटपुट यस डेबिट नहीं, अब नहीं, टू सेल्स अकाउंट. ही एक टेक्निक असते विद्यार्थ्यांना जागा करण्याची. कारण जेव्हा आम्ही क्वेश्चन बोर्डवरती सॉल्व्ह करतोय काही विद्यार्थी मागं झोपू पण शकतात, त्यांसाठी असतं, राईट. हां चला पटपट अमाऊंट सांगा. सेल्सची अमाऊंट किती, डायरेक्ट टोटल 11,704. आउटपुट नो चुकली, वाह क्या हो रहा है, क्या हो रहा है. तुम्ही 11 पासून सुरुवात केली ना. हां सांगा. सेल्सची अमाऊंट 10,450, CGST SGST 697. अँड याचं टोटल 11,704. होत राहतं बेटा, काही प्रॉब्लेम नाही. नरेशन तुमच्या स्क्रीनवर येत आहे, राईट. चल वर्किंग नोट पटपट लिहून घ्या. पुढे बघा आता. देन 25 पेड सॅलरीज बाय चेक 4,150 अँड बाय कॅश 2,850. एकच काम झालं, पण पेमेंट दोन वेगवेगळ्या पद्धतीने केलं. कॅश पण दिली आणि चेक पण दिला. याची एंट्री कोणी आहे का महिला मंडळामध्ये सांगणार आम्हाला, सांग. ओके ओके. डेट 25. हां सैलरी अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट, टू बैंक अकाउंट टू कैश अकाउंट. टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड. अमाऊंट सांग बेटा फक्त आता बरोबर. कॅश किती, 2,850. ओके. बैंक 4,150. टोटल 2 and 4 हो गया, 7,000 हो रहा है आई थिंक, राइट. हाँ सिट डाउन. वेरी गुड. चला देन नेक्स्ट. विड्रॉ फॉर प्राइवेट यूज. प्राइवेट यूज को हम क्या कहते हैं भाई, ड्रॉइंग. ड्रॉइंग कहते हैं. ड्रॉइंगची एंट्री गौरव सांगतो का बेटा मला, सांग बेटा. ड्रॉविंग अकाउंट डेबिट, व्हेरी गुड, टू कॅश अकाउंट. डेट पण सांगून दे. ओके. अमाऊंट 1,000. व्हेरी गुड. बघा सगळ्याला जमतं, प्रॉपर फक्त लक्ष द्यायचं आहे. खूप सिंपल आहे. अँड फक्त लास्ट ट्रान्झॅक्शन आहे, मग आपण थांबणार आहे. डिपॉजिटेड इनटू द बैंक ₹4,000. आई थिंक ये ऐसा फर्स्ट में कुछ ट्रांजैक्शन किया था हमने, है ना. 2 जैन को किया था, राइट. चलो कोणी सांगू शकतो कोण राहिला आता महिला मंडळामध्ये. हां चला सांगा बेटा. बैंक अकाउंट डेबिट डेट सांगणे अगोदर. 31. ओके. बैंक अकाउंट डेबिट बैंक अकाउंट डेबिट बरोबर. टू कैश अकाउंट टू कॅश अकाउंट. हाऊ मच. 4,000. खूप सिंपल क्वेश्चन आहे, बट याच्यामध्ये सगळ्यात IMP गोष्ट म्हणजे काय बाळांनो, वर्किंग नोट्स. वर्किंग नोट्स जर तुम्हाला GSTच्या बनवता आल्या तर मग तुम्हाला जर्नल एंट्रीचा ऑलमोस्ट जर पर्सेंटेजमध्ये काउंट केलं तर तुमचं 90% चॅप्टर कव्हर होऊन जातं. फक्त GSTच्या वर्किंग नोट्स आणि त्यापासून तुम्हाला त्याला एंट्रीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ओके. काही अडचण आहे तुम्हाला नाही. जर आपले जे ऑनलाईन बघणार आहेत त्यांना अडचण असेल ते काय करतील, मग कुठं विचारतील मला, कमेंट्समध्ये. व्हिडिओ आवडल्यावर शेअर अँड चॅनलला हे बघा थँक्यू म्हणतोय मी त्यांना. ओके.